नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संघ लोकसेवा आयोग UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची सरळ सेवाची एक ॲड इथं प्रसिद्ध झालेली आहे। तर त्यात कुठले पद आहेत, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। रिक्रूटमेंट स्पेशल एडवर्टाइजमेंट नंबर 5224 यूनियन पब्लिक सर्विस कमिशन invites online recruitment special advertisement applications for recruitment by selection to the following post. तर by using the website इथं लक्षात घ्या www.upsconline.nic.in। वॅकन्सी डिटेल्स इथे आहेत। तर वॅकन्सी आहे 1930 वॅकन्सीज for the post of nursing officer in Employee State Insurance Corporation, Ministry of Labor and Employment। तर रिझर्वेशन पुढील प्रमाणे आहे। अनरिझर्व 892, EWS 193, OBC 446, SC 235, ST 164 आणि PWD 168। तर अशा पद्धतीने 1,500 प्लस वॅकन्सीज इथं आहेत या पोझिशनसाठी। तर 1930 वॅकन्सीज 1930 वॅकन्सीज या पोझिशनच्या आहेत। तर इथे रिझर्वेशन वाईज डिटेल्स दिलेलं आहे। पे स्केल याचं जे असणार आहे ते लेवल 7चं असणार आहे, 7th पे स्केल। एज लिमिट आहे 30 वर्ष अनरिझर्व अँड EWS साठी, OBC साठी 33, SC ST साठी 35 आणि PWD कॅन्डिडेटसाठी 40 वर्षाचं एज लिमिट इथे आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BSc होम सायन्स किंवा इन अ नर्सिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट और रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि रजिस्टर्ड ॲज अ नर्स और नर्स अँड मिडवाईफ, रजिस्टर्ड नर्स और रजिस्टर्ड मिडवाईफ विथ स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणं तुमचं महत्त्वाचं आहे। किंवा डिप्लोमा इन जर्नल नर्सिंग मिडवाईफ फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ काउन्सिल अँड रजिस्टर्ड ॲज अ नर्स, तर काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणं तुमचं गरजेचं आहे। अदर डिटेल्स, द पोस्ट इज परमनंट आहे, ग्रुप बी नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे। हेडक्वार्टर तुमचं ESI कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, CIG मार्ग, न्यू दिल्ली। लायबिलिटी टू सर्व एनिवेअर इन इंडिया, इंडियामध्ये कुठेही असू शकतं। प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा असेल। नोट, मॅन्डेटरी इंडक्शन ट्रेनिंग इज प्रिस्क्राइब अँड स्पॉन्सर्ड बाय द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲज अ पार्ट ऑफ अ सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ अ प्रोबेशन। तर प्रोबेशन पिरियड हा सक्सेसफुली कंप्लीशन करणं गरजेचं आहे। महत्त्वाचे डिटेल्स आहेत तिथे। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द डायरेक्ट रिक्रुटमेंट बाय सिलेक्शन थ्रू वेबसाईट upsconline.nic.in टू द अबव पोस्ट ऑफ 7 मार्च 2024, 7/3/2024। क्लोजिंग डेट आहे 27 मार्च 2024 ही क्लोजिंग डेट आहे। तर या दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहेत। बाकी डिटेल्स या PDF मध्ये आहेत। PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल। एक्झामचे सेंटर्स हे प्रत्येक स्टेटमध्ये असणार आहेत। तर महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे। सो एवढ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे कन्सिडर केलं जाईल। औरंगाबाद आहे। बाकी डिटेल्स PDF मध्ये तुम्ही बघू शकतात। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा।
यासाठी एक्झाम फीज जी घेतली जाणार आहे तर ती 25 रुपये ही एक्झाम फीज इथं घेतली जाणार आहे, ॲप्लिकेशन फीज. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.